फायनली 2:30 वाजता आपलं दर्शन झालं सगळं. 2:30 वाजेला पूर्ण दर्शन करून बाहेर निघालो गर्दीमधून. त्यानंतर 2 गोष्टी केल्या मोबाईल घेण्याच्या आधी. एक म्हणजे लाडूचा प्रसाद जो होता तिकीटवरती आमच्या, तो घेतला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अन्नप्रसादमध्ये जाऊन भोजन करून आलो. खूप सुंदर आहे. जे जे येतात त्यांनी अन्नप्रसादाचा जरूर लाभ घ्यावा. जरूर जरूर हायली रिकमेंडेड. खूप सुंदर आहे. मोबाईल वगैरे घेतला आणि तर निघालो पुढच्या प्रवासासाठी. तर आकाशगंगा वगैरे सिटीची रिक्षा करून वरती बघून येतो. बऱ्याच आम्ही मंदिरात पण जाऊन आलो येता येता, कारण अन्नप्रसाद केंद्राच्या बाजूलाच तो होतं तेही करून आलो. पुढची टर्निंग पुढचा प्रवास करतो. आता निघालोय आकाशगंगा, पाताळगंगा आणि हे बघण्यासाठी. वेणुगोपाल स्वामी मंदिर 3 ठिकाणी बघून न घेणार आहोत. पूरा फ्री दर्शन का लाइन बना रहे यहाँ पे क्या? हाँ, अभी वैकुंठ एकादश होता है ना, हाँ। ये महीना 30 तारीख से बहुत गर्दी होता है. तिरुमला का वाटर सप्लाई डैम, गोगर्भम डैम. तिरुमला वाटर सप्लाई गोगर्भम डैम. आता आलोय श्रीवारी पालघर. तर बालाजीचे पाऊल इथं आहेत, ते दर्शन करून घेऊ आपण. डोंगरावरती आहे. दर्शन करू. दर्शन घेतलं आतमध्ये. महाराजांच्या पादुका ठेवल्या तिथे काचेमध्ये आहेत. दर्शन घ्यावं लागतं. छान आहे. थोड्या पायऱ्या चढून मध्ये जायचं, दर्शन घ्यायचं. पुढच्या प्रवासाचा थोडासा अवतार बिघडलेला आहे. डोळे लांगेत असल्यामुळे आता आपण आलोय शिला तोरणम तिथे. शिला तोरणम जिथे 2 मंदिर आहेत. त्याच्या पुढे शंकराचं एक मंदिर आहे. सांगितलं जातं की बघ, देवाचा एक पाय इथं पडला आणि समोर 2 हत्ती आले आणि 2 हत्तींचं द्वार झालं तिथं. त्यामुळे त्यांचा पाय अडखडला. त्यामुळे एक कसं तोरणासारखं एक क्रिएट झालं. त्याला शिला तोरणम म्हणतात. बघून येऊ. फोटो दियाला ना, फोटो होती 50 रुपयाला ना फोटो. हमारा उतर ही होती त्याची सर्व माहिती. आणि आता आपण जातोय ऍक्च्युअल लोकेशन कडे.
आजूबाजूचा परिसर पण बघायला सुंदर बागकाम वगैरे त्यांनी इथे केलेलं आहे. आणि हे आहे ते लोकेशन. इथे एका केज मध्ये काही मोर ठेवलेले आहेत. मोर, कोंबडी, काही पक्षी वगैरे. एक सेकंड दाखवतो. खूप सुंदर मोर आहे. पाण्याचा खूप छान आवाज येतोय. कुठे धबधबा आहे. धबधबा वगैरे आहे किंवा पाणी वाहत आहे इथे. छान धबधबा इथून खाली पाणी वाहत. मग पुढे जाऊन त्या गुहेमध्ये बहुतेक महादेवाचं मंदिर आहे असं मी ऐकलं लोकल्स कडून बोलताना. चालेल चालूया. बघितलं मंदिर छान आहे. बाजून पाण्याचा वाहण्याचा आवाज येतो. सुंदर आहे. छोटूस मंदिर आहे. ते गार्डन वगैरे मस्त आहे. बसायला फिरायला छान. थोडा निवांत वेळ घालवायला छान आहे. येऊ शकता इथे. गणपती हे गणपती आणि वेगवेगळे रूपे गणपतीचे आहेत. ते दशावतार आहे. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, बलराम, श्रीकृष्ण. इथे हयग्रीव आहे. छान टूर आहे इथे. मस्त आहे. मंदिर पुढच्या मुक्कामासाठी डेंजर रस्त्यावरून जातो. टर्न्स वगैरे आहेत. आकाशगंगा, पापनाशम, वेणुगोपाल स्वामी टेम्पल. वेणुगोपाल हे 3 ठिकाणी जाणार आहे. वेणुगोपाल स्वामी टेम्पल, आकाशगंगा आणि पापनाशम आकाशगंगा. पूरा से चंदन का पेड़, एक चंदन. अच्छा. भगवान का मुख लगा थे ना, छोटे छोटे पूरा लगा. अच्छा. चंदन लाल चंदन भी आ गया है, बताएगा. ओके.
एक आहे ना हम्म. नजीक में दो मंदिर वाले बड़ा बड़ा झाड़ वहाँ होता माता भी नजीक में हम्म. ये दोन ना लाल आपण वेणुगोपाल स्वामी मंदिरात छान आहे इथे सगळीकडे मार्केट आहे सगळीकडे मार्केट्स आहेत खरेदी करण्यासाठी वगैरे खाण्यापिण्याच्या गोष्टी खूप आहेत वडे जंबो भजे वडे सर्व बरंच काही आहे फ्रीज मॅग्नेट्स खरेदी करण्यासाठी इथून जाऊन हे मंदिर आहे छान वाटतंय मंदिर 5 रुपये एंट्री तिकीट आहे मंदिराचं दर्शनासाठी तिरुमलाच्या डोंगरातून फिरताना आपल्याला इतकी सुंदर छान हिरवळ दिसते घनदाट जंगल आणि इथे जंगली प्राण्यांचा देखील वावर आहे त्यामुळे संध्याकाळच्या वेळी इथे कुणालाही राहण्यास मनाई आहे इधर भी डैम है मुला सफेद लाल हे आहे जपाली तीर्थम इथे घनदाट जंगलामध्येच श्री हनुमंताचे देखील मंदिर आहे पण रात्र होत असल्यामुळे आम्ही तिथून लगेच निघालो पानी आता पानी पीने का दर्शन करके भगवान का अभिषेक करते ना इधर से लेके जाते पानी अच्छा आता आकाश गंगेशी जातोय महाराजांना अभिषेकासाठी इथूनच पाणी घेऊन नेलं जातं गंगा बाग आहे थोडंसं आतमध्ये वॉकिंग करत जावं लागतं थोडंसं खाली चालत जावं लागतं थोडंसं खाली चालत गेल्यानंतर आपल्याला हे बाजूला दिसतं पाणी पडतं गाण्याचा आवाज येतो म्हणून हे मंदिर आहे थोडक्यात माहिती दिलेली जी की आहे तेलुगू मध्ये ही भाषा आपल्याला येत नाही ಹೇಗೆ ಕೇಳ್ದ ಮುಚ್ಚತ್ತೆ
हे श्री बालाजी सॉरी श्री हनुमानाचं आंजनेयचं मंदिर आहे. ही आहे आकाशगंगा. डिस्क्रिप्शन आपण वाचलं असतो. पाण्याच्या आवाजामुळे कशाच आवाज येत नाही. ठीक आहे जाऊन आलो. आपण नको जाऊया. बंद आहे तर कशाला जायचं. काही कारणामुळे त्यांनी बंद केलं असेल. लोक ह्या काही नियम तोडायला मला आवडत नाही. बापरे आवाज खूपच स्ट्रॉंग आहे पाण्याचा. खालीच काहीच ऐकू येत नव्हतं. आता आपण शेवटचा स्टॉप करतो. आपली नाशिक गंगा. आता आलो पापनाशिनी गंगाजवळ. आता आपण आलो आहोत पापनाशिनी गंगाजवळ, ज्याला पाताळ गंगा असेही म्हणतात. तर असं म्हणलं जातं की इथलं पाणी अंगावर शिंपडलं तर सर्व पापाचा नाश या ठिकाणी होतो. आपण पण जाऊया खाली, पापक्षालन करून घेऊ. देवाचं दर्शन केलेलंच आहे, आता पापक्षालन हे करून घेऊ. चला बघूया. जातोय आपण खाली चालतच. अंधार पडायला लागलाय. अंधार पडायच्या आत मला खाली जाऊन वापस येणार. फार लांब नसावं. आंघोळी करतात, पाणी शिंपडलं तरी चालेल. अंधार पडतोय आपल्याकडे, हेही आहे. त्यामुळे अंधाराचा काही इश्यू नाही. आपण चेहऱ्यावरती लाईट घेतली. इथे बघू शकता, इथे चप्पल वगैरे सोडायला लागते. मग पायी पायी पायऱ्याने खाली उतरायचं. आलो आपण. ह्याला म्हणतात पापनाशिनी, अघनाशिनी, पाताळ गंगा. त्याचं पाणी अंगावर त्याचं पाणी सतत चालू आहे इथं. आपण शिंपडून घेऊ. दोष परिहाराचा कुंडलीचं मंदिर दर्शन घेऊ आपण. तर आपलं आता पापनाशी तीर्थ बघून झालेलं आहे. तिरुपतीवर सर्व तीर्थ सर्व ठिकाणही बघून झालेलं आहे. तर आम्ही बसून बस स्टँडला जाणार. बस स्टँडवरून आपण जे काल तिकीट काढलं असतं तेच तिकीट रिटर्नचं आहे. तेच तिकीट वापरून वापस खाली जाणार. शांत झोपणार आहे. उद्या सकाळी पुढच्या प्रवासासाठी निघेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.
हा व्लॉग आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा. आपलं नवीन चॅनल आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन ठिकाणी. चला बाय. गोविंदा गोविंदा. ரைட் ஓகே சொன்ன மாதிரி உங்கள்கிட்ட தட்டி விட்டுறேன்.